की नाही? काय चाललंय काय रे तुझं हा? प्रेम पूर्वावर आणि लग्न करणार मीराशी. ए भाई, लग्न बिग्न नाही, साखरपुडा, ओनली साखरपुडा. एकदा का मामाकडनं पैसे पडले हातात, साखर संपली, पुढारी कामा. कसं जमतं रे तुला? स्टील स्टील टोटल स्टील आहे आपल्याकडे. आणि त्यांनी पैसे आणि दागिने परत मागितले तर नतद्रष्ट आहे रे. अरे परत देतय कोण? मी परत देईन असं वाटतं तुला? तू येडा का तू? अरे पण ते पोलिसांकडे गेले तर? आणि सामान्य माणसं आहेत ना, ही पोलीस स्टेशनची पायरी पण चढत नाही. आणि मामा काय जाऊन सांगणार आहे का, म्हणजे लाडक्या भाजीचं लग्न मोडलं, पकडा त्याला? अरे गाजावाजा होईल बाबा. आणि लोक पण विचार करतात अशा लोकांच्या घराशी नातं जोडण्याचा. सरळच सांगून येणार नाहीत तिला, मग बसतील आपल्या नशिबाला दोष देत रडत. अरे 2-3 पोरांनी रिजेक्ट केलेला मी होकार दिला. काय म्हणतोस यार? हो, तेच. निघाले. तू चिकणी आहे यार. नयनजी टाईप आहे, काही उपयोग नाही. हाय मीरा. गाईज, मीट माय वुड बी वाईफ मीरा. आणि मीरा, हे दोघं जण माझे जिगरी यार आहेत. दीपेश, मनोज. मनोज. काय मीरा? काय करतेस? 1960 मध्येस का? हात काय जोडतेस? ग्रीट देम प्रॉपरली. तू इन्सल्ट करतेस माझा. हाय. गाईस, काय म्हणाला होतो? आहे की नाही माझी वुड बी वाईफ ब्युटिफुल? येस, शी इज रिअली ब्युटिफुल. त्याने तुला कॉम्प्लिमेंट दिली ना, मग तुला मॅनर्स नाही आहेत, थँक्यू नाही म्हणतात. ते थँक्यू. 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 वेलकम. चला 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 बाबा, आतमध्ये चला. चल ना लवकर. बस बस, बी कम्फर्टेबल. येस, 4 large whiskeys, soda and water. प्लीज. नाही जाओ किशोर, थँक्यू. हा मीरा, बी कम्फर्टेबल ना एकदम. अरे लंडन, हा या लंडन तर इतकी थंडी, बाप रे. अरे कंट्रोल जायचं नाही मग शेवटी. Cool. अरे दे पटकन. हा, व्हेरी नाईस. सोडा अँड वॉटर ना? हा? तो विचारतोय तुला सोडा पाहिजे की पाणी पाहिजे विस्की मध्ये. नाही नाही, मला नकोय. आर यू सिरियस? अरे कुठल्या जमान्यात राहतेस तू? प्लीज बहनजी सारखी वागू नकोस. घे. हे बघ, आपलं प्रेम सेलिब्रेट करायला इकडे यांना दोघांना बोलवलंय मी. तो हवे. मला खरंच नको. अगं घे मीरा, घे. नाही नको. तुझ्यासाठी काय दूध मागू का? चीयर्स. नाही, हे सगळं भयंकर आहे. हे नकोय मला. मी लग्न मोडू का? कुणाला बोलवायचं नाही ठरवलं तरी 50 जण झाले रे दादा, घरची आणि दारची. शाळेतल्या शिक्षकांना बोलवायची काय गरज होती मीरेला? डायरेक्ट लग्नाला बोलवलं असतं ना.
आणि मधुराने पण तिच्या बॉसला बोलवलं, ते पण फॅमिली सकट. अगं बोलवणारच. हाऊस आत्ता नाही करायची तर कधी करायची? गळती तुझ्या खिशाला लागणार आहे, त्याचं काय? अगं 80 ते 85 करू ग. तू चिकटपणा केला ना तो याच दिवसासाठी. मग मामा ठरलं सगळं? मधुरा तुझा लॅपटॉप देतेस का जरा? माझा सर्व्हिस करायला दिलाय ना, तासाभराने मिळणार आहे. ऑफिसला एक मेल येणार होता, तो चेक करायचा. व्हाय नॉट? एक मिनिट थांब. काय करायचं या खर्चाचं? हे म्हणजे असं झालं ना दादा, हलवायच्या घरावर तुळशी पत्र. ए कमू नको ग, नको नको नको. करू ग सगळं, आपण सगळं करू. पण मामा एवढा खर्च करायचाच कशाला? शो ऑफ नाही करायचा. करावं लागतं बाई, करावं लागतं. तू एक काम कर, तू प्रेमात पड कोणाच्या तरी आणि जा पळून, म्हणजे लग्नाचा खर्च तरी वाचेल आमचा. काय दादा? अगं तेवढं तरी कशाला? मुळात लग्नच करायची काय गरज आहे? म्हणजे ना, ह्या टाईपचं लग्न मला फक्त ऍडजस्टमेंट वाटते खरंच. ऐका, म्हणजे तुला काय ते इनलिव्ह का काय म्हणतात तसं करायचंय का? काय लिव्हिंग? हा तेच ते ग. ए तसं काय करू नको का? सॉरी मावशी, पण आमच्या जनरेशनचं हेच मत आहे, हो की नाही आदित्य? मी काही तेवढा विचार नाही केलाय अजून, पण मला असं वाटतं की लग्न म्हणजे दोन माणसांना जोडणारा विश्वास आणि सगळं आयुष्य एकमेकांसोबत घालवण्याची संधी देणारं प्रेमाचं बंधन. शपथ, विचार केला नाही म्हणतोस, पण सॉलिड बोलतोयस तू. पण खरं सांगू आदित्य, मला बंधन हा शब्दच आवडत नाही. मला कसं असं मुक्त असायला आवडतं. बघूया बघूया, मीरा नंतर तुझाच नंबर आहे, बघूया ना. ए ताई, आत कुठे चाललीस लगेच? आम्हाला सांग ना डिनर कसं झालं. काय म्हणाला अक्षय? ए अक्षयराव म्हणावं का? मावशी अक्षय, काही राव बी म्हणणार नाही. सांग ना ताई. मीरा, कसं सगळं व्यवस्थित झालं ना? हो मामा, मी आलेच प्रश्न. ऐक ना, आता हे किती झाले बघ. काहीतरी घडलंय एवढं नक्की. भेटली का मीरा? एवढी एक्साइट काय होतेस? मी काय मिस युनिव्हर्सला नव्हतं भेटायला गेलो, मीराला भेटायला गेलेलो. टिकल काकूबाई आहे. काकूबाई नाही रे, साधी आहे, चांगली आहे. साधी चांगली कळी का ग तिला? चार चौघात कसं स्मार्टली वागायचं ते. पूर्वा बघ. पूर्वा? कोण पूर्वा? आहे माझ्या ऑफिसमध्ये. ते महत्वाचं आहे का? मी काय सांगतोय की पूर्वा कसं स्मार्टली कॅरी करते स्वतःला, आणि हे आपले टिपिकल. आता मी माझ्या मित्रांना मीराची ओळख करून देते. ती गावंडळ, त्यांनी आता ड्रिंक ऑफर केली मीराला. त्यांनी असं रिॲक्ट केलं की जसं की आम्ही तिला विष पाजतोय. विष. अक्षय, ड्रिंक ऑफर केलंस तिला? नाही रे, हे बरोबर नाहीये. असं का वागतोय हल्ली? काय काय वागतोय मी? हा, हे तू मला नको ग बोलूस. आजकाल सगळ्या मुली घेतात ड्रिंक. शपथ जाम इन्सल्ट झाला आपल्या फ्रेंड सर्कल समोर. सगळे आपले मित्र हसतात माझ्यावर. आता म्हणतात अक्षय, लग्नानंतर तुझ्या हातात विस्कीचा नाही दुधाचा ग्लास देणार मी. डोक्यात गेली म्हणजे जाम डोक्यात गेली. चांगल्या मुलीच्या आयुष्याची नासाडी नको. तुला ती आवडली नसेल तर अजून वेळ गेली नाहीये.
आपण साखरपुडा कॅन्सल करूया का? हे? हो. त्यांनी दागिने घेतलेत, साड्यांची खरेदीही झालीये, तुझ्यासाठी चांगले कपडे घेतलेत, पण हरकत नाही ना, आयुष्याचा प्रश्न आहे हा. ए आई आई ऐक ना, तू काय डायरेक्ट एंगेजमेंट तोडायच्या वडाच्या वार्ता करायला लागलीस. मी आहे, मी ऍडजस्ट करून घेईन, सुधारेल ती हळूहळू. चांगली मुलगी आहे ती, तू सुधार स्वतःला. असा का वागतोय हल्ली कळतच नाहीये, आणि काही सांगायला गेलं तर अंगावर येतोस. भीती वाटते मला तुझी. हे बघ, नशिबाने चांगली मुलगी मिळालीये, तिच्याशी वाईट नको वागूस. शपथ, काय बडबड करते. आता बडबडायचं ते बडबड, शेवटी तुला माझ्या मनासारखंच करावं लागणार. या जगात आहेच कोण माझ्याशिवाय तुला. आई, मनाची तयारी कर. मी काय मीराची लग्न नाही करणार. अरे झोपणार नाहीयेस वाटतं. इकडे नाहीच आहेस तू. आहेस कुठे नक्की? विचार करतोय रे. कसला? मगाशी मीरा घरी आली ना, तेव्हा खूप डिस्टर्ब वाटली मला. ती दाखवत नव्हती, पण खूप अस्वस्थ होती. ती अक्षयला भेटायला गेली होती. म्हणजे तिने हॅप्पी असायला पाहिजे होतं. करेक्ट. चेहरा पडलेला होता तिचा. काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत होती, आणि ना खूप अशी दडपणाखाली वाटत होती मला. माझं मन मला सांगतंय समथिंग इज रॉंग. ऐक ना, मी तिला हे सगळं विचारलं तर तिला राग नाही येणार? मग सोड ना, आला तर आला राग. मला चैन नाही पडणार. मला तिला विचारायलाच हवं की ती कुठल्या प्रॉब्लेम मध्ये तर नाही ना. विचारतोच. बाहेर सगळे बसले असतील ना. कॉल करू? कॉल करतो. पण तिला फोनवर बोलता नाही आलं तर? मेसेज कर, तो तिला एकटीलाच मिळेल. राईट राईट. माय वुड बी वाईफ मीरा. हाय. आदित्यचा मेसेज. येस. आदित्यला असं का वाटलं की मी ठीक नाहीये? सोडा आणि वॉटर ना. हा? सोडा आहे वॉटर. तो विचारतोय तुला सोडा पाहिजे की पाणी पाहिजे विस्की मध्ये. नाही नाही, मला नकोय. प्लीज बहनजी सारखी वागू नकोस. घे. मला खरंच नकोय. तुझ्यासाठी काय दूध मागू का?
येस समथिंग इज रॉंग. पण तुला कसं सांगू मी? सांगू का काय झालंय ते? पण अक्षय माझ्याशी असं वागला ही लाजिरवाणी गोष्ट अशी कशी सांगायची आदित्यला? तसा तो अनोळखीच आहे, पण तरीही खूप जुन्या जवळच्या मित्रासारखा वाटतो. पण थँक्यू आदित्य, कोणीतरी आहे या जगात न सांगताच. वा, खरंच लक्ष नाही तुझं. चहात साखरच नाही अगं. मला ना मावशी, मला ना खूप भीती वाटते अगं. मीरा, अगं लग्नाआधी सगळ्याच मुलींना भीती वाटते. अक्षय चांगला मुलगा आहे. नाही, त्याचीच भीती वाटते मला. अक्षयची का? मावशी, मी काल रात्रीच तुला सांगणार होते. खरं तर काल रात्री मी अक्षय सोबत बाहेर जेवायला गेले होते ना, तेव्हा त्याचे मित्र सुद्धा होते अगं तिथे. बरं. ते ड्रिंक करत होते. मला कसं तरीच झालं माहितीये, आणि त्यातून ते मला ड्रिंक घेण्यासाठी आग्रह करत होते. सांगतेस काय? हो ना, मी तर कधी एकदा तिथून निघते असं झालेलं मला. आणि मी ड्रिंक घ्यायला नकार दिल्यावर अक्षय मला इन्सल्टिंग बोलला अगं, सगळ्यांसमोर. म्हणजे माझा संशय खरा ठरला. मीरा अक्षय सोबत कम्फर्टेबल नाही. मीरे, अगं पुरुष असेच असतात अगं. तरुणपणात बहकतात. आपण करायचं ना सरळ त्यांना. आणि मित्र बित्र म्हणशील ना तर लग्नानंतर कोणी राहत नाही. आपण घ्यायचं हंटर, करायचं सरळ एकेकाला. माझं बघ, आमचे हे आहे बोलायची हिंमत माझ्या समोर त्यांना आहे. झालं की नाही मांजर त्यांचं. पहिले गुरगुरायचंय अगं. ते वेगळं ग मावशी. अक्षय त्या दिवशी होता ना आपल्या समोर, तसा नव्हता तो काल. मागच्या वेळी सुद्धा जरा लागटपणेच वागला तो माझ्याशी. मला जवळ घेण्याचा प्रयत्न केला. काय ग मीरे तू? आजच्या पिढीची ना, हे असल्या छोट्या गोष्टींचा भाव काय करते? मावशी, मी कसं समजावं तुला आता? ते प्रेम नव्हतं का मावशी? नकोसं वाटलं मला. कसं समजवू तुला मी, कळत नाही मला. मीरे, अगं पुरुष आहेत ना, हे जरा उत्तावेळी असतात. आपल्याला सुरुवातीला अवघड जातच हवं, पण नंतर तोच स्पर्श हवाचा पण वाटतो. ऐक माझं बघ, बायकांना ना ह्या सगळ्यातून जावं लागतं. आणि तू परका काय, लग्न ठरलंय त्याच्याशी तुझं. तुटला असेल बिचाराचा धीर. आता तू पाऊ करून ठरलेल्या लग्नात खोडा घालू नकोस. सगळं छान जुळून आलंय राणी, असं नको करू. चहाच जुळवून आण. बघ, साखर नाहीये, थंड पण झालाय. जा बाबा जा, ते मनातलं काढून टाक. आता मलाच काहीतरी करायला पाहिजे.